मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विमर्शन राजाची कथा। ही कथा आपण एकादशी, प्रदोष, शिवरात्री, अमावस्या अशा काही शुभ तिथींवर पण ऐकली तरी आपले सर्व पापे जळून भस्म होतात। एवढी महान कथा आणि ह्या कथा अमृतमयी आहेत। सर्व आपले पापे जळून भस्म करणारे आहेत, आपल्या मुलाबाळांचे दीर्घ आयुष्य करणारे आहेत, आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढवणारे। 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल, 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्य आपल्याला फक्त श्रवण मात्रे मिळेल। तर आता आपण प्रदोष व्रताची कथा म्हणा, शिवरात्रीची कथा म्हणा या एकादशीची कुठल्याही याच्यावर आपण ऐकू शकतो। तर आपण कथेला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत। तो उदार महादेव केवळ भक्ताचा भुकेला आहे। तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत आहे। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता। अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता, तो परमभक्त असा शिवभक्त होता। रोज श्री शंकराची षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे। त्याच्या पटराणीचे नाव होते कुमुदंती असे होते। ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसेच चतुर पण होती। पतीवर तिचे जीवापाड प्रेम होते। राजाही तिला नेहमी योग्य तो मान देत असत, असे म्हणणे ऐकत असे व तिचे म्हणणे सुद्धा ऐकत असे। असेच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारत बसला होता। दोघे गप्पा मारित होते एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिले पाहिजे। विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का ग? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता। शिवरात्री, सोमवार, प्रदोष, एकादशी हे उपास श्रद्धेने करतात, नित्यनेमाने करतात, भजन कीर्तन करून या दिवशी जागरण सुद्धा करतात, भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात, एकादशीचे पण जागरण करतात। मग राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे राणी, हे तुला चांगले माहीत आहे ना? पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकं का घडतात, हत्या का होतो, अधर्म का होतो, असं का बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाले, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे। त्या मागील जन्मी पंपा नावाचा एक नगरात मी कुत्रा होतो। काही मिळेल या आशेने मी एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा दिवस होता। म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्ताने शंकराची महापूजा चालली होती आणि मी बारकाईने ती पूजा अतिशय पाहिली। तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली। मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसेच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर जाऊन उभा राहिलो। पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली। मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो, मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो। अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या। खाण्यास मिळण्याच्या आशा मनातून जात नव्हती। शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो। कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला। बाण वरमी लागला होता। यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघतच मी तेथेच प्राण सोडला। खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे, परंतु श्वानाचे काही गुण माझ्या शिल्लक राहिले आहेत। मी जे आता वागत आहे ते चांगले नाही हे कळत आहे, पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते। बरं, ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होतो ते सांगा बरं, राणीने लाडीकपणे राजाला विचारले। तू पूर्वी एक कबुतरी होतीस। राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मांसाचा तुकडा धरत धरत उडत तू चालली होतेस, तेवढ्यात तुझ्या मांसाची अपेक्षा करून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला। समोरच शंकराचे मंदिर होते। त्या मंदिराला ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेली होती। तुझी ताकद त्याच्या पुढे काहीच उरली नव्हती आणि ताकद त्याच्या पुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले। तुझे मृतकलेवर तेथे शिवमंदिरासमोरच तुझे मृत तिथेच पडले आणि तू पुण्याईने
शिवासमोरच तुझा प्राण गेला, म्हणून तू या जन्मात राणी झाली आहे. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, या जन्मात आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य ज्ञात आहे म्हणून विचारत आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेणार आहे. सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेशील आणि जया नावाची राजकन्या होणार आहेस आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्र देशात जन्म घेईन. तू कलिंग देशात जन्म घेऊन मलाच आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन. तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. सहाव्या जन्मात मी अनंतधिपती होईल आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होणार आहे. सातव्या जन्मात मी पांडे राजा होईन आणि तू पदम राज कन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन. बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन. नेहमी शिवभजनात रंगून जाईल. मला वाधर्घ्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी मी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला. मनात प्रार्थना केली. शौनक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले, तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्रायी आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रे सुद्धा या महिम्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुणगान ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही, त्याचे जीने खरोखरच व्यर्थ आहे. असा माणूस मृत्यूलोकी जगला काय मेला काय सारखेच आहे. लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्मे जगात नसलेलेच चांगले. भगवान शंकराची यथार्थ शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा आहे. पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 वर्षाच्या राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवित असे. त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाच्या त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान, नम्र, पुत्र हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते. अर्थात पूर्वजन्मेचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार मोठे होते, म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे 52 कशी सोने बनत असत. साप, बाघ आणि चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्यांच्या सामर्थ्याने राज्याच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्यांचे दर्शन झाले की त्यांचा सर्व रोगांचा नाश होतो. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्कर, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्यांच्या राज्यात राहिलेले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने न्हात असत आणि कुठल्या युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. त्याच्याशी वेर धरून त्याच्याशी लढायला येत असत. त्याचे चांगले मित्र बनत असत. मण्यांच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासूनच 64 विद्या आणि कला यांच्यात निपुण झाला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला असे. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते. त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असलेल्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकट येण्याची कारणे आहेत. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय करावे
बरे त्याला काही सुचत नव्हते. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मनी देऊन टाकावा तर आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलो असे होईल. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडतील. मग करावे तरी काय? राजाला सुचेना काही. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरवर सोपला घालायचे ठरवले. तो करुण्याचा सागर, दीनाचा रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि ते महाकाळेश्वरच्या मंदिरात गेले. त्यांनी षोडोपचारे पूजा केली आणि करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राजाला वेढा घातला. राजाच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडधडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज, सर्व वातावरण भरलं गेलं होतं. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसलेले होते. महाकाळेश्वराच्या त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत होते. मंदिरासमोर उभे होते. तेथे मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळ्या वाळातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत होती आणि उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी कामं पडली असल्याने ती गोपस्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले कामं भराभरा आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाला शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक गोटा सापडला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केल्या. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणले, जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्यासमोर बसला. राजा कशी पूजा करीत होता नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारी धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्याऐवजी छोटे छोटे दगड त्याने स्थापलेले शिवलिंगाला वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन त्यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते. पण तो जी पूजा करत होता ती शंकराची पूजा अगदी मनापासून करत होता. श्रद्धा आणि विश्वासाने करत होता. त्याला काहीच माहीत नव्हतं पण श्रद्धा आणि विश्वास त्याच्याजवळ जरूर होते. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. हर साम सदा शिवाय नमः, हर साम सदा शिवाय नमः, हर साम सदा शिवाय नमः असा जप त्याने तोंडाने सुरू केला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक तयार करून झाला होता. तो आता त्याला जेवायला हाका मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तर काय आपल्या बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला होता. बाळा, तू हे काय केले? नवीन खूळ काढले आहेस? चल पाहू बरं आधी जेवायला, मला दुसरी खूप कामं आहेत, चल उठ. पण बाळ आपल्या जागेवरून हल्ला बी नाही आणि चालला बी नाही. तेव्हा त्या स्त्रीला खूप राग आला. तिने त्याची मांडलेली पूजा उधळून टाकली. तिने 2 रट्टे दिले. केस धरून त्याचे डोके हलवू ती म्हणाली, ये वेड्या, आता आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची आपल्या केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे. हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. हे सारे बाळाचे ढोंग आहे असेच आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवण घातले आणि फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछोण्यावर झोपली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर बनले होते. वर कळस हिऱ्या माणिकांच्या तेजाने झगमगत होता. मंदिराला असलेली 4ही दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नाची कलाकसूर केलेली होती. मध्ये स्फटिकांचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकीने पूजेची जय्यत तयारी करून ठेवली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे.
काय हवा असेल ते आता वर मागून घे माझ्याकडून, तुझ्यासाठी माग. मग शंकराने नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागू नकोस, तिला क्षमा कर. आणि मग तथास्तु म्हटले शंकराने. पण देवा जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता त्याचे घर त्याला ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे झाले होते. घर सुंदर सजले होते, पण एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवलं. ती गोपश्री जागी होऊन पाहते तर काय, तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंग खांद्यावर आता सुवर्णाचे रत्नाचे अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आईने शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती श्री गोपश्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले. ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला बघायला येऊ लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातले शस्त्र खाली ठेवली. चंद्रसेन राजाला निरोप पाठवला, ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाला आहे त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले. आता आम्हाला मित्र म्हणून आपल्या नगरीत येऊ द्या. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकाळेश्वर आपला एक भार त्याच्या फार मोठे संकट निवारले. महाकालेश्वराने आपले फार मोठे संकट निवारण केले याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून चंद्रसेन राजाने प्रधानांबरोबर सर्व राज्याचे स्वागत करायला सुरुवात केली आणि मग सर्व असलेल्या नगरीच्या वेशीबाहेर त्यांचे सर्व जे शत्रू होते ते राजधानीत यायला सुरुवात केली. सर्वांचे क्षेमकुशल विचारून सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्याचा गजराव नगरात प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगराचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजळी शिव मंदिरासमोर आले. त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला. म्हणजे गवताची झोपडी सुद्धा सुवर्णांचा महाल बनते. आपला शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारख्या आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात. अंगणातले साधे सुधे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो. जन्मंत माणूस रत्नाची परीक्षा डोळसपणे करू लागतो. मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो. गरिबाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपण होऊन चालत होते. प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो. त्रिभुवनात कीर्ती पसरते. अत्यंत शक्तिशाली राजे आपले मांगलिक बनतात. जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात. कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते. असा हा शिव महिमा आहे. हा एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कसलाच तोटा नाही हे नक्की आहे. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजेची आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करत होते. देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे अचानक आले, प्रकट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने ते 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला. त्याला शिवपंचाक्षर मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितलाय. सोमवार शिवरात्री व्रताची संपूर्णपणे साध्यत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ 14 विद्यात आणि 64 कलात अतिशय पारंगत बनला. नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराच्या, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जय जयकार केला. देवांनी आकाशामधून सर्वांच्या पुष्पवृष्टी केल्या. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतरच्या तुझ्या 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल आणि त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेईल. त्या अवतारात तेथे शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टाचा नाश करतील. सज्जनाच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसाच गुप्तबी झाला. ज्याच्या गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आलेल्या तेथे राजाच्या यथायोग्य सत्कार केला. सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून परत आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार, प्रदोष
एकादशी ही व्रते सर्वजण मोठ्या मनोभावे करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव सुरू झाला. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले. घरोघर शिवलीला अमृताचे वाचनची कथा होऊ लागल्या. शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल त्याला इष्ट संतती, भरपूर संपत्ती, भरपूर प्रमाणात धनसंपदा विनायास मिळेल. वाचणाऱ्यास ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल, त्यांचे आयुष्य वाढेल. शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती आहे त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देणार नाही. जो कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावं लागते. विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो. आणि नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे आणि तसेच प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी. तर असा हा शिवरात्रीचा अध्याय होता. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. नंतर एकदा नंदेश्वर म्हणाला, द्विजेश्वर अवतारची मला कथा सांगा सनत कुमारजी. मग ह्याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण द्विजेश्वर अवतार भगवान शिवाच्या अवताराची कथा ऐकूया. नंदेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजीच्या द्विजेश्वर अवतारविषयी सांगतो. यापूर्वी मी भद्रायू राजाचे वर्णन केले. मग शिवजींनी त्याच्यावर ऋषभ योगाच्या रूपाने अनुग्रह केला होता. त्याच्याच प्रभावामुळे भद्रायूला रणांगणात शत्रूवर विजय मिळवता आला आणि तो राजसिंहासनावर आरूढ झाला. चंद्रागत राजाने आणि सिमितिनीला कीर्तिमालिनी नावाची सुंदर सुलक्षणी कन्या होती. ऋषभाच्या सांगण्यावर भद्रायूने तिच्याशी विवाह केला. ते दाम्पत्य कालक्रमणा करू लागले. एकदा वसंत ऋतूत भद्रायू आपल्या प्रियेसह वनविहार करण्यासाठी गेला होता व गोरगरिबाची काळजी करणारा आणि शरणागताचा रक्षण करणारा म्हणून विशेष प्रख्यात होता. म्हणून भगवान शंकरांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते पार्वतीसह त्या अरण्यात आले. त्या दोघांनी ब्राह्मण दंपतीचे रूप घेतले. आपल्या मायेने एक मोठा वाघ निर्माण केला. तो डरकाळी फोडून त्यांना खाण्यासाठी झोपवला. तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणी प्राणभयाने व्याकुळ होऊन रडत ओरडत सैरावैऱ्या धावू लागले. तेवढा त्यांना भद्रायू दिसला. ते त्याच्या दिशेने धावले. ते म्हणाले, महाराज, आमचे रक्षण करा. एक मोठा वाघ आमच्याकडे लागला आहे. त्याने आम्हाला खाल्ले नाही तोवरच आमचे रक्षण करा. त्यांचे रडणे ओरडणे ऐकून भद्रायू सावध झाला. त्यांचे पटकन धनुष्य सरसावले. तोवर बाण चढवताच होता तोच वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून तिला त्याच्या देखत उचलून नेली. भद्रायूने त्याच दिशेने पटापट तीक्ष्ण बाण सोडले, पण त्याने न जुमानता तो वाघ तिला घेऊन पळून गेला. भद्रायू त्याच्या मागे मागे धावू लागला, पण प्रयत्न व्यर्थच ठरला. त्याला वाघ आणि ब्राह्मणी दिसलेच नाही. तो निराशाने परत आला. ते पाहून ब्राह्मणाच्या शोकाला पारावर राहिला नाही. पत्नीची आठवण काढून तो मोठमोठ्याने रडू लागला. तो राजाला म्हणाला, राजन, तुझी महान संपदा कोठे आहे? दुःखी जनाचे रक्षण करणारे तुझे विशाल धनुष्य कोठे आहे? कुठे गेले तुझे 12,000 हत्तीचे बळ? शत्रूच्या हृदयात धडकी भरवली असा नाद उत्पन्न करणारा तुझा शंख, तुझे प्रसिद्ध खडक, तुझे मंत्र, यात काही उपयोग झाला नाही. आज तुझे जे सामर्थ्य आहे ते कुचकामी ठरले. ते एका वाघाचे निवारण करू शकले नाही. दुसऱ्यांचे दुःख हरण करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. अधर्म तू पाळला नाहीस, म्हणून तुझे जगणे व्यर्थ आहे. धर्मज्ञ राजा धन व प्राणाचे मोल देऊनही शरण आलेल्या दीनदुबळ्याचे रक्षण करतो. जो सामर्थ्य असूनही दुसऱ्याला साह्य करत नाही, त्याने जगण्यापेक्षा मेलेलेच बरे. अशा प्रकारे तो ब्राह्मण भद्रायूला बोलत होता, विलाप करत होता आणि त्याच्या मुखातून आपल्या परिक्रमाची निंदा ऐकून भद्रायू व्यथित झाला. तो मनोमन विचार करू लागला, आज दैव उलटे असल्यामुळे माझा पुरुषार्थ नष्ट झाला, कीर्ती नाहीशी झाली. मी कुलधर्म पाळू शकला नाही, एक असहाय्य ब्राह्मणीचे रक्षण करू शकला नाही, त्यामुळे मला पाप लागले आहे. आज माझी संपत्ती, राज्य, आयुष्य निरर्थक ठरले. आता मी प्राण देऊन या ब्राह्मणाचे दुःख दूर करतो. त्याने विप्राच पाय धरले आणि म्हणाला, ब्राह्मण, मी तुमच्या पत्नीचे रक्षण करू शकला नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. माझा पराक्रम नष्ट झालाय. मी क्षत्रिय, अधर्मावर कृपा करा. दुःख सोडा. माझे राज्य, माझी पत्नी, माझे शरीर हे सर्व तुमच्या अधीन आहे. तरी तुमची इच्छा असेल ते सांगा. ब्राह्मण म्हणाला, राजा, मी गृहस्थ मनुष्य आहे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाचा, भिक्षुकाला घराचा किंवा मूर्खाला पुस्तकाचा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून प्राप्त झालेल्या धनाचा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा मला काही उपयोग होणार नाही. माझी पत्नी मरण पावली आहे. पत्नीशिवाय माझ्या जीवनाला व घराला काही अर्थ नाही. मला समाजात मान्यता राहणार नाही. धर्मकार्यामध्ये भाग घेता येणार नाही. म्हणून तुला काय द्यायचे असेल ते तुझी पत्नी मला दे आणि माझ्या आयुष्याची कमतरता दूर कर. भद्रायू म्हणाला, विप्रेवय, दान करणारं मनुष्य धन, राज्य, हत्ती किंवा
क्वचित प्रसंगी आपले शरीरही दान देईल, पण आपल्या पत्नीचे दान देणे कोणालाही शक्य नाही. शिवाय परस्त्रीचा उपभोग घेण्याचे जे पाप लागते ते कोणत्याही प्रायश्चित्ताने नाहीसे होत नाही, हे आपण जाणता. ब्राह्मण म्हणाला, राजा, मी तपोबलाने ब्रह्महत्येचे किंवा मद्यपानाच्या पापाचेही भस्म करण्यास समर्थ आहे. ते परस्त्री संघाच्या पापाची काय कथा. म्हणून मनामध्ये कोणतीही विकल्पना आणता तुझी प्रिय पत्नी मला दे, तुझ्याकडून मला अन्य कसलीही अपेक्षा नाही. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा निरत्तर झाला व स्वतःशीच विचार करू लागला, हा ब्राह्मण पत्नीच्या शोकाने व्याकुळ झाला आहे. मी तिला वाचवू शकलो नाही, त्यामुळे मला दोष लागलेच आहे. आता तिच्या वीराने याने प्राण त्याग केला, मग मला ब्रह्महत्येची पातक लागेलच. त्यापेक्षा याला पत्नी देऊन घडलेले सर्व दोषाचे परिमार्जन होण्यासाठी अग्नी प्रवेश करावा, असा निश्चय त्याने पक्का केला. भद्रायूने अरण्यातील शुष्क काटे जमून मोठी चिता रचली, चहूकडे पेटवली. उजव्या तळ हातावर पाणी घेऊन आपली पत्नी त्या ब्राह्मणाला संकल्पपूर्वक दान दिली. नंतर त्याने स्नान केले. सर्व विद्वानांचे मनोमन स्मरण करून त्यांना नमस्कार केला. अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या. एकाग्रचित्त होऊन भगवान शंकराचे त्याने ध्यान केले. मग तो नमस्कार केला आणि मग अग्नीत उडी टाकली. तोच ब्राह्मणाच्या रूपातील शिवप्रभूंनी मूळ रूपात प्रकट घेऊन त्याला दर्शन दिले आणि सांगितले, अग्नीत उडी टाकणारच. तितक्यातच भगवान शिव तेथे प्रकट झाले. महादेवाच्या त्या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे. 5 मुखे, 3 नेत्र, मस्तकावर चंद्रकला, पिवळ्या वर्णाचा जठाभार, त्यामधून असणारा गंगाचा प्रवाह, नीलवर्ण कंठ, गळ्यामध्ये वासुकीचा हार, अंगावर सर्पाची भूषणे, नानाविधी अलंकार, हातामध्ये त्रिशूळ, खटवांग, कुऱ्हाड, ढाल, मृग, अभय मुद्रा, वरद मुद्रा आणि पिनाक, धनुष्य, कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्त समान तेजस्वी आणि उमेसह नंदीवर आरूढ असलेल्या आराध्य दैवताला पाहून भद्रायूचा आनंद गगनात मावेना. तेव्हा शिवजीवर आकाशातून दिव्य पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रदेव इथे उपस्थित, नारद आदी श्रेष्ठ मुनीश्वरही आले. देवगण मंगलवाद्ये वाजू लागले. देवस्त्रिया हर्षाने नृत्यगान करू लागला. अशा प्रकारे तेथे भक्ती महोत्सव पाहून भद्रायूचे हृदय भरून आले, अति रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यातून कृतज्ञता अश्रुधार वाहू लागल्या. त्याने हात जोडून भगवान शंकराशी मनोमन प्रार्थना केली. त्याला उमा महेश्वर प्रसन्न झाला. दयासागर शिवप्रभू म्हणाले, हे राजा, तुझ्या भक्तीने आणि धर्मचरणाने मी संतुष्ट झालो आहे. मी तुझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप घेतले आहे. तू जो वाघ पाहिलास ना, तो मी मायाने उत्पन्न केला होता, म्हणून तुझ्या बाणांनी त्याला काही झाले नाही. त्याने ज्या ब्राह्मणीला झडप घालून नेले ती अन्य कोणीही नसून साक्षात भवानी होती. आम्हीच ते प्रसंग घडवून आणला आणि पत्नीची मागणी करून तुझ्या धैर्याची कसोटी घेतली. असे आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला आता तुझ्या पत्नीला उत्तम वर द्यावा असे माझ्या मनात आहे. तरी तुम्हाला जे हवे असेल ते मागून घे. देव दुर्लभ असलेले तरीही तुम्हाला मी दर्शन दिले. भद्रायू म्हणाला, देवादिदेवा, तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. तुम्ही पूर्ण कृपावंत होऊन सांसारिक तापाने पिडलेल्या माझ्यासारख्या अधर्माला दर्शन देऊन धन्य केले. हाच माझ्यासाठी मोठा वरप्रसाद आहे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला पण तुम्ही स्वप्नात दर्शन द्या अशी माझी इच्छा आहे. तथापि ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी. माझी पत्नी, माझे माता पिता, महान संकटात ज्यांनी आम्हाला आश्रय दिला, तो पद्याकर वेश्य आणि त्यांचा पुत्र सुनय, या सर्वांनी तुमच्या चरणावर स्थान दिले. अशी इच्छा आहे ती पूर्ण करा आणि पूर्ण करा. कीर्तिमालिनी म्हणाली, हे प्रभू, माझ्या पिता चित्रागंध आणि माता सिमितीनी तुमचे भक्त आहेत. त्यांनाही तुमच्या पायाजवळ जागा द्या अशी विनंती आहे. त्यांना अपेक्षित वर देऊन भक्तवत्सल भगवान शंकर अंतर्धान पावले आणि देवही आपापल्या स्थानी गेले. भद्रायूने आपल्या पत्नीसह सुखाने संसार केला आणि त्याने 10,000 वर्ष उत्तम आरोग्य राज्य केले. प्रधानांचे पालन पोषण केले, संरक्षण करून त्यांना सुखात ठेवले. त्यानंतर आपल्या पुत्राला राजसिंहासनावर बसवले. पत्नीसह शिवलोकी गेला. चित्रांग आणि सिमितिनी यांनी शिवपदाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजीच्या दिजेश्वर अवताराची कथा सांगितली. जो मनुष्य हे परम कथा पवित्र ऐकतो, पठन करतो, श्रवण करतो, कोणाला सांगतो, अद्भुत चरित्र नित्य श्रद्धेने पठन श्रवण करतो, त्याला शिवपदाची प्राप्ती होते, कैलास लोकाची प्राप्ती होते, 1000 रुद्र अभिषेकाची प्राप्ती होते. जो मनुष्य हे कथानक ब्राह्मणाच्या मुखातून लक्षपूर्वक ऐकतो, त्या लोकांना ऐकवतो, त्याचे चेहऱ्याचे बी दर्शन घेतो, तरी त्याचे पापे जळून भस्म होतात. तो आपल्या धर्मकर्मापासून कधीही ढळत नाही आणि त्याला परलोकी सुद्धा सद्गती प्राप्ती होते. अशी ही भगवान शंकराची कथा होती. तर ती तुम्हाला मी दिजेश्वर अवताराची कथा सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझी कथा ऐकत